रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाव निकाल जी आप आगे बढ़ो, संविधान के सम्मान में। माझं एकच मत आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची उमेदवारी आज आपल्याला सर्वांना मिळालेली आहे। म्हणजे ज्या भागामध्ये 48 उमेदवार महाराष्ट्र राज्यात 48 पैकी किमान 30 ते 35 ठिकाणी आपण आपले उमेदवार उभे केलेले आहेत। मी सर्वांना भीमसैनिकांना बहुजन समाजाला मी एकच सांगू इच्छितो की सर्वांना तुम्ही भरघोस मताने विजयी करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे हा तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उभा राहिला पाहिजे। आजपर्यंत मागील नेत्यांनी जे केलं नाही ते आपल्या दीपक भाऊ निकाळजे साहेबांनी करून दाखवलेलं आहे। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, फक्त जुन्या कार्यकाळामध्ये खूप दयनीय परिस्थिती होती। आपला पक्ष वाढवण्यासाठी इतका अडचणी आणि प्रॉब्लेम होते। आज दीपक भाऊंच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे आणि दीपक भाऊंनी जो निर्णय घेतलेला आहे की आपले कॅन्डिडेट उभा करून त्यांना शक्ती द्यायची। मित्रांनो, माझी एकच मत आहे की ही आता जातीवादी संविधान विरोधी सत्ता उलटवण्याची वेळ आलेली आहे। तर सर्वांनी जागृत व्हा, काय तुम्हाला करायचं तिकडे काय करा, पण बाबासाहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा। जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, भीमसैनिकांनो, आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे या पक्षाच्या वतीने आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांची निवडणुकीचा फॉर्म आम्ही इथं भरलेला आहे। आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्रामधून 48 ठिकाणी लोकसभेचे उमेदवार उभे करून या जे जात्यांध सरकार आहे, जे सरकार हे संविधान संपवायच्या मागे लागलेलं आहे, ज्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये महिला सुरक्षित नाही आहे, आरक्षण सुरक्षित नाही आहे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरक्षित नाही आहे, अशा या लोकांच्या विरोधामध्ये अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी, अनितीच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आणि जे लोक असंविधानिक मार्गाने वागत आहेत, जे लोक संविधानाचा सन्मान करत नाही, त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आता मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार जे लोक या पुण्यामध्ये असतील, बारामतीमध्ये असतील, लोकसभा मावळमध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये जे लोक संविधान संपवण्याची भाषा करत आहेत त्या लोकांना संपवण्यासाठी, परंतु हे संपवण्याचं काम आम्ही मतपेटीतून करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना, या देशातील सर्वात श्रीमंत माणूस असो, या देशातला अत्यंत गरीब माणूस असो, या प्रत्येकाला समान मताचा अधिकार दिलेला आहे आणि मी सर्व भीमसैनिकांना, महापुरुषांच्या विचारावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मातांनो, भगिनींनो, तुम्हाला जर तुमचा अधिकार, तुम्हाला तुमची सामाजिक समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित ठेवायचा असेल, अबाधित ठेवायचा असेल, तर तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवाय पर्याय नाहीये असं मी तुम्हाला सांगतो। ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधली भारतामध्ये 1989 मध्ये स्थापन झालेली सर्वात मोठी आणि भारतातली एकमेव पार्टी आहे जी या जातीवाद्यांच्या विरोधात काम करते। बरेच लोक आमच्या नावाने मोठे होतील, मत मागण्यासाठी येतील आणि या मैदानात उतरतील, परंतु बाबासाहेबांच्या विचारधारेवर कार्य करणारी ही एकमेव पार्टी आहे। या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आहेत आणि बारामती मतदारसंघाचे आमचे उमेदवार सचिन भाऊ खरात आहेत, मावळ मतदारसंघाचे आमचे उमेदवार कैलास भाऊ जोगदंड आहेत आणि मी स्वतः पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार असून 19-20 तारखेला माझा सुद्धा फॉर्म भरायचं ठरलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सर्व महापुरुषांच्या विचारावर काम करणारे लोक, आपल्याकडे लोक येतील, पैशाचं आमिष दाखवतील, कुठले आमिष दाखवतील, सगळ्याला हा म्हणायचं आणि ज्या दिवशी निवडणूक आहे, प्रचार आहे, प्रचार संपेल, ज्या दिवशी मतपत्रिकेसमोर तुम्ही जाल, बॅलेट दाबायचा विचार येईल, त्यावेळेला बाबासाहेबांना आठवायचं, बाबासाहेबांनी केलेलं कार्य आठवायचं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला मतदान करून या जातीवाद्यांना धडा शिकवायचा, एवढंच आवाहन मी तुम्हाला करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ आगे बढ़ो, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में।